विश्व में विश्व पर्यावरण दिवस के रूप में मनाया जाता है। इस विश्व पर्यावरण दिवस को कराड में साइकिल रैली का आयोजन करके मनाया गया। इस अवसर पर एनवायरो फ्रेंड्स नेचर क्लब कराड और कराड नगर परिषद तथा अन्य विभिन्न संगठनों द्वारा कराड शहर में एक भव्य और ज्ञानवर्धक साइकिल रैली का आयोजन किया गया। इस साइकिल रैली का उद्घाटन श्री सुरेश बाबा भोसले, कुलपति कृष्णा विश्वविद्यापीठ द्वारा किया गया। इसमें बड़ी संख्या में नागरिकों ने भाग लिया। क्लोथ बॅग्स, कापडी पिशव्यांना हो म्हणा, प्लास्टिकला। आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मी निर्धारपूर्वक निश्चय करतो की माझ्या दैनंदिन जीवनात मी कोणतीही प्लास्टिक पिशवी किंवा कॅरी बॅग्स यांचा वापर करणार नाही। त्यात माझ्या व्यतिरिक्त माझे नातेवाईक, आप्तेष्ट, इतर बांधव, भगिनी, शालेय विद्यार्थी, मित्रमंडळी यांना देखील प्लास्टिक पिशवीचा वापर करण्यापासून परावृत्त करेन। प्लास्टिक पिशवी हटवा व पर्यावरण वाचवा या जनजागृती अभियानाचा पार करूया। समृद्ध पर्यावरणाचे रक्षण करूया। जय हिंद। जय हिंद। कराड नगरीमध्ये पर्यावरण रक्षणासाठी आणि जनजागृती करण्यासाठी सगळ्यांनी मोठी सायकलची रॅली आज काढलेली आहे आणि त्याचबरोबर प्रतिज्ञाही केलेली आहे की आम्ही प्लास्टिकचा वापर करणार नाही किंवा कमी वापर करणार। याचबरोबर अजून एक प्रतिज्ञा करण्याची गरज होती असं मला वाटतंय। सगळ्यांनी असं जर म्हटलं असतं की मी दरवर्षी एक तरी झाड लावेन आणि त्याची काळजी घेईन, हे सुद्धा पुढच्या वेळेला काही करायला हरकत नाही। आणि जी आपण प्रतिज्ञा केली ती खरोखर पाळणं गरजेचं आहे, कारण प्लास्टिकचा वापर इतक्या प्रचंड प्रमाणात आहे की त्याच्यापासून आपल्याला माहिती आहे की त्याचं डिग्रेडेशन होत नसल्यामुळं मोठा धोका पर्यावरणाला तयार झालेला आहे। आता असाही प्रयत्न राहणार आहे। आमचा एक असा प्रयत्न आहे की हे प्लास्टिक डिग्रेड करण्यासाठी जे संशोधन गरजेचं आहे त्या पद्धतीनं संशोधन करायची आम्ही सुरुवात केलेली आहे की प्लास्टिक सुद्धा डिग्रेड करणारे मायक्रोबिया तयार होणं, जे आता तुम्हाला माहिती असेल की अलीकडे डिग्रेडेबल प्लास्टिक सुद्धा वापरात आलेला आहे, पण आहे हे प्लास्टिक सुद्धा कसं डिग्रेड होईल हा सुद्धा प्रयत्न एका बाजूला सुरू राहणार आहे। पण खरा प्रयत्न हा आपल्या सगळ्यांच्याकडनंच होण्याची गरज आहे ही जनजागृती। आणि कराडमध्ये आपल्याला माहिती आहे की स्वच्छतेबाबतीत गेली अनेक 3 वर्ष आपण सगळे पारितोषिक आपल्या कॅटेगरीमध्ये मिळवत आलेलो आहे।
आणि या सगळ्या गोष्टीमध्ये कराडकर पर्यावरणासाठी सुद्धा सगळ्यांच्या पुढेच राहणार आहेत याची मला खात्री. 5 जून जागतिक पर्यावरण दिन जगभर साजरा केला जातो. आजच्या दिवसाची थीम अशी आहे की प्लास्टिक पोल्युशन थांबवा जगभरामध्ये. आणि त्यानिमित्तानं आज सर्व कराडकर मंडळी त्याचबरोबर त्यांना साथ देणारे सर्व नागरिक एकत्र आलेले आहेत. दरवर्षी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सातारा, कराड नगर परिषद कराड, प्रांत ऑफिस हे सर्वजण या रॅलीमध्ये सहभागी होतात आणि ही रॅली एक प्रबोधनात्मक रॅली असते. आणि रॅलीचा उद्देश असतो की कराड शहर कसं पर्यावरण प्रेमी होईल किंवा कराड शहरामध्ये कशा पर्यावरणाच्या आणखी ऍक्टिव्हिटीज राबवल्या जातील यासाठी रॅली आयोजित केली जाते. कराड शहरामध्ये जास्तीत जास्त कराड शहर सिंगल यूज प्लास्टिक बॅनवर काम करत आहे आणि कराड शहराचा असा मानस आहे की आम्ही 100% कराड शहर प्लास्टिक कॅरीबॅग मुक्त करणार आहोत हे आम्ही जिद्द बाळगलेली आहे. आणि या रॅलीमध्ये सर्वजण सहभागी होतात. पर्यावरणप्रेमी नागरिक होतात, सायकल प्रेमी नागरिक होतात, शासन होते महत्वाचं आणि कराड नगर परिषद ही ठामपणे मागे असते. त्यामुळे ही रॅली आमची यशस्वी होते दरवर्षी. आदरणीय बाबा यावेळेला या रॅलीमध्ये उपस्थित राहिले. त्यांनी देखील एक चांगला संदेश दिलेला आहे आणि दिवसेंदिवस पर्यावरणाच्या ज्या समस्या गंभीर होत चाललेल्या आहेत त्या जर आपल्याला थांबवायच्या असतील तर अवेअरनेस हा महत्वाचा आहे, त्याचबरोबर कृती देखील महत्वाची. तर आज आपण प्लास्टिक कॅरीबॅगला पर्याय म्हणून कापडी पिशवी जी वापरतोय ती अतिशय मोलाचा संदेश आपण या ठिकाणी दिलेला आहे. मी एवढं सांगतो की प्लास्टिक थांबवा, कापडी वापरा.